लेसन नंबर 10th ICT इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी या लेसनमध्ये आपल्याला मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट आत्तापर्यंत आपण जे MS वर्ड पाहिलेले आहे, MS एक्सेल पाहिलेलं आहे, त्याच्यानंतर हा जो पॉवर पॉईंटचा पार्ट आहे तो आपल्याला पाहिजे. त्याचबरोबर आपण मागच्या तासाला शेवटी जाताना त्याचे जे प्रिकॉशन्स आहेत ते डाटा एंटर करताना कशा पद्धतीने आपण प्रिकॉशन्स घेता येतील तेही आपण याच्यामध्ये पाहिलेलं होतं. आता पुढचा जो भाग आहे मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट, म्हणजेच लक्षात घ्या एखादी तुम्हाला फाईल आहे किंवा त्याच्यामध्ये ती फाईल बनवताना तुम्हाला वेगवेगळे टेक्स्चर म्हणजे वेगळ्या पद्धतीने तुम्हाला एखादी व्हिडिओ बनवायचा असेल तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला एखादं पूर्ण काय म्हणता येईल ती जी टायटल सबटायटल म्हणजे एखादं तुम्हाला त्याच्यामध्ये क्लिअर प्रोजेक्ट आहेत, प्रोजेक्ट बनवताना सुद्धा पॉवर पॉईंट यूज करता येतो. तर हे करण्यासाठी कशा पद्धतीने केलं जातं, ही एक पॉवर पॉईंटची स्लाईड आहे बघा. ही पॉवर पॉईंटची स्लाईड ओपन करण्यासाठी सुरुवातीला काय केलं जातं ते आपण पाहूया. यूजिंग मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट टू क्रिएट अ प्रेझेंटेशन. हां, हे प्रेझेंटेशनसाठी वापरलं जातं. बऱ्यापैकी कंपन्यांमध्ये वगैरे प्रेझेंटेशन केलं जातं. खूप ठिकाणी आपल्याला प्रेझेंट करता येतो. एखादा प्रोजेक्ट तयार केला आहे तर तो प्रेझेंटेशन ते करणं गरजेचं असतं. आणि हे प्रेझेंट करताना कशा पद्धतीने केलं जातं ते आपण इथे पाहूया. क्लिक ऑन द मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट आयकॉन ऑन द डेस्कटॉप. जो डेस्कटॉपवर मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट आहे तो बघा आयकॉन दिसतोच आहे, तो डबल क्लिक करायचा आहे. यू मस्ट हॅव विथ यू द मटेरियल अँड पिक्चर्स रिलेटेड टू द टॉपिक ऑन विच यू विश टू मेक द प्रेझेंटेशन. आता एक सब्जेक्ट घ्यायचा आहे, काहीतरी टॉपिक घ्यायचा आहे आपल्याला की त्याच्यावर आपल्याला काय करायचं आहे, प्रेझेंटेशन करायचं आहे. मागच्या वर्षीची जी 9वीची बॅच होती त्याच्यामध्ये आपण त्यांच्याकडून वेगवेगळे ग्रुप बनवून त्यांना एक टॉपिक दिलेला होता. त्या टॉपिकवर त्यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन पण तयार केलेले होते. एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट असू द्या किंवा वॉटर पोल्युशन आहे याच्यावर कित्येक मुलांनी प्रेझेंटेशन करून दाखवलेलं होतं पॉवर पॉईंटचं. तर तेही तसं बनवता येतं. टॉपिक घेऊन त्याचे पिक्चर्स तुम्हाला आधी कलेक्ट करावे लागतात, त्याचं मटेरियल आधी कलेक्ट करावं लागतं आणि मग आपण हे प्रेझेंटेशन बनवू शकतो. सिलेक्ट द न्यू ऑप्शन अंडर द फाईल टॅब, चूज द ब्लँक स्लाईड ऑप्शन. मी मगाशी सांगितलं की तुम्हाला ही जी समोर दिसते ती ब्लँक स्लाईड आहे, कळतंय का? तर त्याच्यासाठी आपण काय केलं तर पहिल्यांदा फाईल ओपन केली, त्याच्यामध्ये न्यूमध्ये गेलो आणि न्यूमधून आपण एक ब्लँक स्लाईड ओपन केलेली आहे बघा. यू कॅन सिलेक्ट द काइंड ऑफ स्लाईड यू नीड अकॉर्डिंग टू युअर प्रेझेंटेशन. आता तुम्हाला ही स्लाईड पाहिजे, ब्लँक स्लाईड पाहिजे, पण तुम्हाला कशी पाहिजे? नुसती प्लेनवाली पण असते, त्याच्यामध्ये दोन म्हणजे इथे बघा ॲड टायटल आणि सबटायटल अशा दोन ह्याची दिसते. काही काहींना आपल्याला फक्त टायटल लागत असेल तर नुसती टायटलची सुद्धा असते. अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या स्लाईड्स असतात. तुम्हाला कशा पद्धतीची स्लाईड पाहिजे ते आपण स्वतःच सिलेक्ट करायचं असतं. टाईप द इन्फॉर्मेशन यू नीड ऑन द ब्लँक स्लाईड अँड इन्सर्ट पिक्चर्स. त्याच्यामध्ये तुम्हाला काय इन्फॉर्मेशन जसं की तुळशीदास प्रशाला हे नाव टाकायचं आहे, वैराग, आणि मग त्याच्या खाली इयत्ता 9वी असं म्हणजे सबटायटलमध्ये आलं. आणि मग तुमच्या ग्रुपचं काय आयकॉन आहे किंवा टायटल आहे त्याचं नाव काय असेल ते नाव लिहायचं असतं त्याच्यामध्ये. आणि यूज द डिझाईन टॅब टू डिझाईन युअर स्लाईड्स. असे स्लाईड आता इथं एकच स्लाईड दिसते बरोबर, तर अशा तुम्ही 5 ते 7 स्लाईड म्हणजे एका मागोमाग एक आपण तयार करू शकतो. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला त्याला डिझाईनसुद्धा करता येतं, वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमेशन्स टाकता येतात बघा. यूज द ॲनिमेशन टॅब टू ॲनिमिनेट स्लाईड अँड मेक द स्लाईड शो.
आपल्याला याचा स्लाईड शो पण बनवता येतो, तो त्याचं ॲनिमेशन कशा पद्धतीने केलं जातं. हे बघा, याच्यामध्ये PDF जी आहे ती या पद्धतीने वापरून त्याच्यामध्ये ॲनिमेशन केलं जातं. जसं की हे बघा, इथे डिझाईन म्हणून टॅब आहे याच्यामध्ये. हे बघा, पहिलं आहे फाईल, नंतर होम, नंतर इन्सर्ट आहे. इन्सर्टमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे काय इन्सर्ट करता येईल. आणि इथे न्यू स्लाईड म्हणून पण आहे होममध्ये, म्हणजे नवीन आता एक स्लाईड कंप्लीट झाली तर दुसरी स्लाईड घ्यायची तर तिथूनही घेऊ शकता. नंतर डिझाईनमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स किंवा त्याच्यामध्ये लोगो किंवा कशा पद्धतीने तुम्हाला बोल्ड पाहिजे, काय आहे ते कलर कशा पद्धतीचे पाहिजेत ते तुम्हाला त्याच्यामध्ये करता येतं. त्याच्यानंतर तुम्हाला ॲनिमेशनमध्ये त्याचे ती स्लाईड कशा पद्धतीने हवी आहे, म्हणजे कोणत्या बाजूने एका कोपऱ्यात नेणं किंवा रिंकल्स होणे, अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीत तुम्हाला त्याचं ॲनिमेशन करता येतं. आणि शेजारी जो स्लाईड शो दाखवला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ती पूर्ण 5-6 जे स्लाईड्स बनवलेत ते कशा पद्धतीने येत आहेत त्याचा आपल्याला स्लाईड शो त्याच्यामध्ये पाहता येतो. लक्षात आलं मी काय म्हटलं आहे ते. आणि अशा पद्धतीने हा पॉवर पॉईंटचा भाग आपल्याला याच्यामध्ये ऑब्झर्व करायला येईल. आता याच्यातले शेवटचा पार्ट आहे तो आपण पाहूया. तर याच्यामध्ये लक्षात घ्या, डिमॉन्स्ट्रेशन, प्रेडिक्टेशन अँड कलेक्टिंग सायंटिफिक इन्फॉर्मेशन. बघा, सम एक्सपेरिमेंट्स अँड कन्सेप्ट इन सायन्स कॅन बी demonstrated easily and effectively by using simulations and animation. Example, functioning of the nervous system. आता बघा, तुम्हाला ह्याच्यामध्ये आपली जी चेतापेशी संस्था आहे तर त्याचं तुम्हाला कशा पद्धतीने त्याचं फंक्शन चालू असतं त्याचं डिमॉन्स्ट्रेशन आपल्याला ॲट ए टाईम, म्हणजे इकडे कंटिन्युअस प्रेझेंट करणारा एखाद्या व्यक्ती सांगत असेल तर आपल्याला त्या बॅक साईडला कम्प्युटरवर किंवा लॅपटॉपवर त्याचं आपल्याला फंक्शनिंग हे पूर्णपणे स्लाईडमध्ये दाखवता येतं. लक्षात घ्या, प्रेडिक्टेशन्स कॅन बी मेड आफ्टर कंप्लेनिंग अँड प्रोसेसिंग इन्फॉर्मेशन. एक्झाम्पल, मेट्रोलॉजी. आता मेट्रोलॉजीचं आपलं लेसन झालेलंच आहे, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला प्रेडिक्टेशन घेता येतील हे आपल्याला त्याचे प्रोसेस कसे आहे ते आपल्याला याच्यामध्ये पाहता येते. याचे जर अजून तुम्हाला माहिती हवी असेल तर ते सायंटिफिक इन्फॉर्मेशन आपल्याला इंटरनेट आहे, ईमेल्स आहेत, वेगवेगळे ब्लॉग्स आहेत, चॅट आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसुद्धा होतं तर ते आपल्याला पाहता येईल. ऑपॉर्च्युनिटीज इन द कम्प्युटर्स फील्ड. आता ह्या कम्प्युटर फील्डमध्ये वेगवेगळे जे जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, नोकरीच्या ज्या संधी आहेत त्या आपल्याला ह्याच्यामध्ये थोडक्यात पाहिजे आहेत. सॉफ्टवेअर फील्ड. इन दिस इज ॲन इम्पॉर्टंट फील्ड, सॉफ्टवेअर. हॅविंग ॲक्सेप्टेड द चॅलेंज ऑफ क्रिएटिव्ह सॉफ्टवेअर, मेनी कंपनीज हॅव एंटर्ड दिस फील्ड. सॉफ्टवेअर ही कारण खूप महत्त्वाचे आहे, कारण त्याच्यामध्ये वेगवेगळे चॅलेंजेस असतात, नवीन क्रिएट करावं लागतं तुम्हाला, आणि त्याच्यामध्ये भरपूर अशा नोकरीच्याही संधी आहेत. द ऑपॉर्च्युनिटीज इन द सॉफ्टवेअर फील्ड कॅन बी क्लासिफाईड ॲज फॉलोज. ॲप्लिकेशन प्रोग्रॅम डेव्हलपमेंट आहे, त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर पॅकिंग डेव्हलपमेंट आहे, ऑपरेटिंग सिस्टीम युटिलिटी डेव्हलपमेंट, स्पेशल पर्पज सायंटिफिक ॲप्लिकेशन. असे वेगवेगळे ह्याचे विभाग आहेत ते सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला ऑब्झर्व करता येईल किंवा त्याच्या नोकरीच्या संधीसुद्धा आहेत. हार्डवेअर फील्ड. टुडे देअर आर सेव्हरल कंपनीज इन आवर कंट्री टू. हार्डवेअरमध्ये सुद्धा खूप आपल्या भारतामध्ये अशा कंपन्या आहेत विच मेक्स कम्प्युटर. ते कम्प्युटर बनवतात. आता आजकाल किती गरज आहे सर्वांना माहिती आहे, कम्प्युटर आहे, लॅपटॉप आहे, मोबाईल्स आहेत. दे सेल कम्प्युटर्स दॅट दे हॅव देमसेल्स मेड. स्वतः बनवलेले ते कम्प्युटर्स सेल करतात. अदर सेल्स कम्प्युटर्स ब्रॉट फ्रॉम आउटसाईड ॲज वेल ॲज रिपेअर देम, टेक मेंटेनन्स
contracts to keep computers in big company working efficiently without a break. काही कंपन्या जेव्हा विकतात त्याच्याबरोबर त्याचं रिपेअरचं सुद्धा कॉन्ट्रॅक्ट किंवा त्याचं जबाबदारी घेतात, त्याचबरोबर त्याचं मेंटेनन्ससुद्धा करण्याचं काम वेगवेगळ्या कंपन्या ह्या करत असतात चांगल्या पद्धतीत. Penalty of jobs are available here. There are job opportunity in hardware designing, hardware production, hardware assembly and testing, हार्डवेअर मेंटेनन्स, सर्व्हिसिंग अँड रिपेअर्स, असे वेगवेगळ्या पद्धतीचे याच्यामध्ये नोकरीच्या संधी आपल्याला मिळता येतील किंवा पाहता येतील. ट्रेनिंग, द ट्रेनिंग ऑफ न्यू एंड एंट्रान्स्ड ऑफ व्हेरियस जॉब्स इन व्हेरी वास्ट फील्ड. लक्षात घ्यायचं, ट्रेनिंगसुद्धा दिलं जातं, मग ते ट्रेनिंग देण्यासाठीचे सुद्धा जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव डेडिकेटेड टीचर्स हू आर कॉम्पिनियंट इन द फील्ड ऑफ कम्प्युटर्स. लक्षात घ्या, ह्या ट्रेनिंगसाठी सुद्धा वेगवेगळे जॉब्स आहेत, त्याच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. मार्केटिंग, देअर आर मेनी एस्टॅब्लिशमेंट विच मेक सेल कम्प्युटर्स अँड रिलेटेड ॲक्सेसरीज. दे नीड गुड सेल्स पर्सनल who are experienced in the working of computer as well as skilled in marketing. मार्केटिंग हा फार मोठा असा ऑपॉर्च्युनिटी म्हणता येईल किंवा हे, कारण विकता आलं पाहिजे आपलं कुठलंही प्रोडक्ट असू दे, त्याचे सेल करता आला पाहिजे, तो विकता आला पाहिजे. तसेच कम्प्युटरसाठी त्याच्या वेगवेगळ्या जे ॲक्सेसरीज आहेत, त्याचे पार्ट आहेत, ते विकण्यासाठी त्याचं मार्केटिंग करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी ज्याच्याकडे चांगल्या पद्धतीत गुड सेल म्हणजे मार्केटिंग आहे, तो एखादा व्यक्ती त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचे जॉब मिळवू शकतो आणि चांगल्या त्याच्यासाठी अपॉर्च्युनिटीज आहेत. इन्स्टिट्यूट हे सीडॅक आहे, हे वाचून घ्या. हे आत्ता सध्या आपल्याला या पोर्शनमध्ये नाही आहे. अशा पद्धतीने आपला हा 10वा लेसनही कंप्लीट होतो आहे. अभ्यास करा, नोट्स लिहा. लक्षात घ्या, काही अडचणी असेल तर कम्युनिकेट करा, तुम्ही बोलू शकता, फोन करू शकता.